आनंदी, हाँ तुझं ताट कुठे आहे? जेवले ना मी. काय? हाँ आता तुम्हाला उशीर होणार होता तर जेवले मी. पण मी येईपर्यंत तू कधी जेवत नाहीस म्हणून विचारला. पण तुम्हीच मला नेहमी म्हणता ना की उशीर होणार असेल तर जेवून घे, म्हणून कशाला थांबतेस, वाट बघतेस, म्हणून मी जेवून घेतला. बरं केलंस, असंच करत जा. जेवण कसं झालंय सांग? चांगलं झालंय जेवण. भाजीत थोडं मीठ कमी आहे ना. उलट मीठ जास्त झालंय. कमी होतं मीठ. मी वरून मीठ घातलं तर कदाचित जास्त झालं असेल. दुसरी भाजी बनवून दे पटकन. हरकत नाही, चालेल, एवढं पण नाही. ठीक आहे. हे काय, तुझं ताट नेहमी तू विसरून वर लावून ठेवतेस. ताट कुठे आहे तुझं? ते ना दमले होते ना मी खूप, तर मला असं वाटलं की सगळी भांडी तुमचं जेवण झाल्यावर एकत्र विसरून ठेवावी, म्हणून. तर हे झाल्यावर काय झालं? काय करताय? हां, काय झालं? काय आहे तुझं ताट तिथे? हो मग पहिला दिवस पार पडला, पण उरलेले 8 दिवस कसे पार पडणारे देव जाणे. अजून काय वाढू? नाही, नको, सांगतो नंतर. घाल, हार घाल. शाबास. आता वेणी घाल. काय चाललंय? काय नाही रे, पूजा चालली आहे. आणि काल काय सांगितलं ते लक्षात आहे ना? देवा, हे पकड ग आनंदी. हो बाळा, पूर्ण लक्षात आहे. आम्ही उपवास नाही करत आहोत, पण पूजा पण नाही करायची का? आता तू एक नास्तिक आहे, तर आम्ही पण नास्तिकच राहावं का? नाही, सांग तू, सांग सांग. काय बोलतेस कळते का तुला? मी नास्तिक आहे, पण मी कधी तुम्हाला पूजा अर्चा करण्यासाठी विरोध केलाय का? आता काय चाललंय? पण हे उपवास वगैरे हे जे काही खोळ आहे ना, ते डोक्यात आणू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. उपवासाला खूळ म्हणालास तू? राघवा, तू काय बोललास आता? उपवासाला खूळ म्हणालास? अरे तुला काही वाटतं का उपवासाला खूळ म्हणतोस तू? उपवास कसा काय म्हणू शकतो? अरे उपवासाने तर तब्येत चांगली राहते ना, म्हणजे लिहिलेलंच आहे वेदामध्ये. हो, पण ते शरीराला झेपलं पण पाहिजे ना, चांगली तब्येत असायला पाहिजे ना. आम्हाला काय दाढ भरली आहे? ठणठणीत आहोत आम्ही. काल कळलं मला. हो बाबा, नाही करत उपवास. बस. बरं, आनंदी, किती वेळ लागणार आहे तुला? आनंदीचं काय? आनंदी कशाला हवी आहे तुला? हा, पूजा करते ना ती. अरे किती वेळ लागणार आहे एवढंच विचारलं मी तिला. तिच्याशिवाय पान हलत नाही करे तुझं. पूजा करताना डिस्टर्ब करू नको, तिला शांतपणे पूजा करू दे. एवढं त्याच्यापेक्षा मला सांगायचं फक्त किती वेळ लागणार आहे, एवढा काय वेळ लागतोय? तिला डिस्टर्ब नको करू. थांब, मी सांगते ना, ऐक रे. अरे आनंदी, तुला किती वेळ लागणार आहे? कळलं? 2 मिनिटं. हा, जा 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 जा. इथे थांबू नको, तिला पूजा करू दे. हा, तो बाई. झालं सगळं? शाबास. आता मला प्रसाद दे बरं. देवाला दे पहिले. बरोबर आहे. असं दे. वा,
आणि हे घे, प्रसाद. हा ठीक आहे. आनंदी, हा सकाळच्या गोळ्या घेतल्यास तू? तुम्हाला कसं लक्षात आलं? नाही, तू दुर्लक्ष करतेस तुझ्या तब्येतीकडे, मी नाही करत ना. घेते हा मी. प्रसाद घ्या. मला वाटलंच होतं तू काय लगेच गोळ्या घ्यायला जाणार नाहीस. घेते ना मी आता. मीच घेतल्यात, घ्या. एक गोळ्या सगळ्या घे. हे घे एक. त्यानंतर अहो हा, गोळ्या वेळच्या वेळी घेतल्या गेल्या पाहिजेत. तीनच आहेत. तीनच आहेत नक्की? हे नंतर घ्यायची. आज उपवास मोडतो वाटतं. हा, हे पाय माझे रमाते. अहो कुठे आहात तुम्ही? माझा उपवास मोडू नका देऊ. लवकर या. खा. घे गोळ्या. अगं बाई, गोळ्या डायरेक्ट सिंक मध्ये कशा फेकल्या असतील? कशा का अशा? हुशार आहे मी आनंदी. गोळ्या खाल्ल्याने झाल्या ना गोळ्या घेऊन. शाबास शाबास. नाही करत आहे कोणीच उपवास करत नाही. वा वा. एक्सक्यूज मी. ही काय करते इथे? अहो मग कुठे जाणार त्या? आपल्याच घरी राहणार ना. तुम्हा दोघींमध्ये काहीतरी शिस्त आहे ना, आणि मला काही कळू देत नाही आहात तुम्ही. काही बोलताय ना तुम्ही. ऑफिसला नाही जायचंय तुम्हाला? नाही जायचंय मला ऑफिसला आज. माझा विश्वासच नाही तुम्हा दोघींवर. का? हो, मी काय ऑफिसला जाणार नाही. मी आज घरून काम करणार. अहो ऑफिसला तर जायलाच हवं ना. बाबांना कळलं तर बाबा चिडणार नाही का? बाबांना काय सांगायचं तर मी सांगेन ना. घरून कसं काय काम करणार तुम्ही? घरून काम कधी केलं नाही का मी? करू शकतो मी. तू एक काम कर, छान कॉफी टाक, आपल्या दोघांसाठी टाक. हा, आपण दोघांनी पिऊया. जा. कॉफी? हो, पिणार ना माझ्यासोबत? जा जा जा. बघतेच काय, जा कॉफी बनव जा. काय का आनंदी? तू तर कॉफी करणार, त्याच्याबरोबर कॉफी पिणार आणि उपवास मोडणार तुझा? उपवास नाही मोडायचा आहे मला. मग उपवास धरायचा आहे रमत आहे मला. मला खरं सांगू का, डॉक्टरांनी मला सांगितलंय की तू आई कधीच नाही होऊ शकणार. तरी सुद्धा आशा असतेच ना. सांगून टाक ना त्याला की मी उपवास धरणार. असं नाही करू शकत मी. त्यांना वाईट वाटते. पण काय करू मी? सांगा ना मला. कॉफी नाही प्यायची हे कसं सांगू मी त्यांना? किती इमोशनल आहेस ग तू. किती विचार करतेस. आता तू स्वतःसाठी काहीतरी ठरवलंय ना, मग कर. सांगून टाक राघवला. त्याचं मी बघते ग, तू काळजी करू नकोस. मी बघते म्हणजे? एक मिनिट, जादू वगैरे काही करू नका तुम्ही. करणारच आहे मी जादू. करून टाकते ना जादू. त्याचं तोंडच बंद करते म्हणजे काही बोलणारच नाही तो. नाही, काही करायचं नाही तुम्ही. गप्प राहा. तू काळजी करू नकोस. राघवमुळे तुझा उपवास मोडणार नाही. मी बघते. हॅलो. हॅलो, राघव कर्णिक का?
हा बोलतोय. मला ना तुम्हाला माझी केस द्यायची आहे. ठीक आहे, तुम्ही उद्या ऑफिसला येऊन भेटा. नाही नाही नको नको, आजच येते ना मी ऑफिसला. हो नाही, मी आज ऑफिसला जाणार नाहीये. प्लीज असं नका करू, जा ना ऑफिसला. अहो म्हणजे या ना ऑफिसला. मी खूप प्रॉब्लेम मध्ये हो. अहो मॅडम, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात तर तुम्ही पोलिसात जा ना. नाही हो, तसं नाही. खरंच समजून घ्या ना, माझी केस घ्यायला मुंबईमध्ये कोणीच तयार नाहीये. बरं ठीक आहे, मी येतो ऑफिसला. जय अंबे माते, जयोस्तुते, नमोस्तुते. बाबा, अहो हे ऑफिस आहे. हो, हे तूच कधी कधी विसरतोस, मग कधी घरी थांबून राहतोस, मनाला हवं तर येतोस. अहो पण तुम्ही पूजा का करताय? का म्हणजे? अरे सकाळी सकाळी देवाची पूजा करणं चांगलं असतं, मग ते घर असो किंवा ऑफिस असो. बाबा, ऑफिस वेगळं, घर वेगळं. ऑफिसमध्ये आपण काम करायला येतो आणि तुम्ही पूजा करताय ऑफिसमध्ये. असं काय बोलतेस तू? तुझा प्रॉब्लेम काय? अरे ऑफिस सुरू केलं तर आपण पूजा केलीच होती ना आपण. हा, ते तुम्हा सगळ्यांची श्रद्धा म्हणून पूजा केली होती ती, पण हे काय म्हणजे एकदम होम हवन केल्यासारखं तुम्ही करताय, कशासाठी? अरे काय हरकत आहे? देवाचा काय त्रास आहे तुला? झाली तर कृपाच होणार ना आपल्यावर. तसं नाही, एक नुसता देवाचा फोटो लावणं गोष्ट वेगळी आहे. तुम्ही तर पूर्ण पूजा पाठ वगैरे करताय. आता उद्या म्हणाल की ऑफिसमध्ये नॉनव्हेज चालणार नाही, नंतर म्हणाल चपला बुट वगैरे सगळं बाहेर काढून यायचं. ते एकदा पूजा पाठ केलं नाही की त्याच्यानंतर ही सगळी बंधनं येतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला नको आहेत. अरे काय झालंय काय तुला? सकाळी सकाळी एवढा का चिडलायस तू? घरी काही ऐक, आता ना आपण त्याच्यावर डिस्कस करून वेळ वाया घालवायचा का? मला सांगा, त्या क्लायंट कुठे आहेत? अर्जंट काम होतं ना त्यांचं. कुठल्या क्लायंट? हे बघ, आपले जेवढे क्लायंट आहेत ना त्यांची कामं सुरू झालेली आहेत. तू कुठल्या क्लायंट बद्दल बोलतोय? मला फोन आला होता, ऑफिसमध्ये येऊन वाट बघतायत म्हणे. मी कशाला करू तुला फोन? नाही नाही, काय आहे, आजकाल तू तुझ्या मनाप्रमाणे वागतोस. मी तुला फोन केलेला नाही. तुम्ही नाही म्हणत आहे, त्या क्लायंटने स्वतःहून फोन केला होता. क्लायंटने? पण इथं कोणी झालं नाहीये. तुझ्या जुन्या ऑफिसवर कोणीतरी आलं असेल आणि त्यानं तुला तिथून फोन केला असेल, पण इकडे कोणी आलं नाही. अरे सकाळपासून मी इकडे एकटाच आहे. मी आलोच बाबा. कमाल आहे, आला काय परत गेला काय. आनंदी, आनंदी, काय होतंय? अगं काय होतंय वर्षाताई? गरगरत आहे. अहो बाहेर ऊन ना म्हणून त्रास होत असेल. नाही ग बाई, उन्हाने नाही होते हा त्रास. आई कुठे आहे? आताच बोलवू का? ए बाई नको, तिला नको बोलवू. मग मला सांगा ना काय होतंय? अगं या दोन बायकांनी मला तुला सोबत म्हणून उपवास करायला लावला. मला काही झेपत बिपत नाही हा उपवास ग तुझ्यासारखा आनंदी. आणि मी तुला सांगते, मला यावर्षी मूल बिल नकोय. अगं या उपवासाच्या नादाने ना तर नंदूची पण उपवास मारवायला लागले. बाहेर जाऊन जेवतो तो. का? अगं का म्हणजे काय, मी स्वयंपाक केल्यावर मला नाही का खावंसं वाटणार म्हणून तो बाहेर जातोय. हो मग आपल्या घरी पाठवायचं ना त्यांना जेवायला. त्यापेक्षा हा उपवासच नको ना. इकडे मला जरा काहीतरी खायला आणून दे ना, मला खूप भूक लागते आनंदी. हो पण कालपासूनच उपवास सुरू केलाय आणि रात्री तुम्ही फळं पण खाल्ली ना वर्षाताई. फळांनी काय जेवल्यासारखं फिलिंग येतं का? तू काहीतरी सांगू नकोस मला, मला भूक लागते, मला खायला दे. ठीक आहे ठीक आहे आणते. जा लवकर, आई यायच्या आधी. बुक्कड, काल उपासाच्या नावाखाली टोपलीभर फळं खाल्लीस ना तू. झेपत नाही तुला उपास? नाही नाही वर्षा, तू कधीच उपास नाही करू शकणार. बुक्कड. हो काही नाही, घ्या तुम्ही. काही नाही, भुक्कड म्हणत होते तिला. तू चल ना, ऊर वडाच्या देवळात पोचायला पाहिजे ना आपल्याला. थांबाव. थांबू नको, मला खूप भूक लागली, मला खाऊ दे. नाही नाही तुम्ही खा खा लवकर. सावकाश वर्षा, ते थांबा पाणी आणते. काय मध्ये येते तुझ्या
कामाची पोरगी. वर्षा, लाज लज्जा शरम वाटते हा? अगं 1.5 दिवस झाला ग, लागलीस खायला लागली हा? मला वाटलं 4 दिवस तरी तग धरशील. काय ग काय काय बघ ग बघ आनंद, घे 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 पाणी, पाच घे पाणी पण पी. हा पी पी पाणी पी. त्या पोरीकडे बघ, आजारपणातून उठली पण उपवास करते आणि नियमानुसार उपवास करते. अजिबात काही खाते बघतही नाही, सगळ्यांसाठी करते पण स्वतः काही करत नाही. भुक्कड असतो 1 नंबरची भुक्कड. काय करायचं तुझं? आई चल आम्ही निघतो. आम्ही नाही त्यांना असू द्या, मग मी जाते. हा मी जाऊन येते देवळात. तुम्ही खा वर्षात खा. नवऱ्यापासून लपवून उपवास करते माझ्यासाठी, सासूने सांगितलं म्हणून. काय खाल्लं होतं मी तुझ्या वेळेला गरोदरपणी, कळत नाही बाई मला. का अशी पोरगी निपजली. जरा जरी भुकेवर ताबा ठेवत जा ग. म्हणजे कसं असतात ना बाईच्या जातीला, कुळाचार असतात, उपासता पसतात करावे. का आता कुठे चाललीस? भाजी संपली मी घेऊन. भाजी घ्या, भात घ्या, कढी ठेवली ती पण घ्या. हादाडा. काही जिभेवर संयम ठेवू नका. अगं कसं ग बाईच्या जाती. काय ग? काही नाही. काही त्रास होतोय का? ठीक आहे ना सगळं? चटके बसतायत का? तर ऊन म्हटल्यावर चटके बसणारच ना रमाताई, पण ठीक आहे, एवढा त्रास नाही होते. नाही, रस्ता पण खूपच खराब आहे, त्यात ऊन लागतंय तुला. आनंदी तू ना काहीतरी घालायला पाहिजे पायात. नको. 1 मिनिट, तुम्ही काही जादू वगैरे करू नका. जादू केली आणि माझ्या पायात चपला वगैरे असं काही नकोय. माझं व्रत मला पूर्ण करायचंय. व्रत मोडेल नाही तर माझं. बरं बाई, काही नाही करणार मी. काहीच पण तुला त्रास झाला ना तर. नाही काही नाही करायचं तुम्ही. पण तुला त्रास होऊ नये म्हणून तर आली आहे ना मी. ते सगळं ठीक आहे, आता नाही करते ना. व्रत पूर्ण करू द्या मला माझं. ऐको, मला जो फोन आला होता त्यामागे नक्कीच रमा कारण असणार आहे. मला मुद्दामून घरातून बाहेर पाठवण्यात आलेलं आहे. काय लपवतात हे? आनंदी व्रत वगैरे तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला काही कळू नये म्हणून हे सगळं चाललंय. आज काय ते सूक्ष्मोक्ष लावतोच. आनंदी ह्या चालल्यात कुठे? आणि आनंदीने चपला नाही घातल्यात. शेवटी माझा संशय खरा निघाला. आनंदी, आनंदी चटके बसतात ना? नाही काही नाही. तू ना वर्षाच्या अगदी विरुद्ध. ती एवढंच काहीतरी झालं ना की पराचा कावळा करते. आणि तुला त्रास जरी होत असला ना तरी तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू असते. काय सतत बोलतात त्यांना? आणि काय भुक्कड म्हणालात त्यांना? मग भुक्कड नाही आहे का ती? आणि तिला काय ऐकू येत नाही. बरं झालं बोलले. चटके बसतायत ना तुला? ही काही होत नाहीये. चला, देऊळ जवळच आहे. मला माहितीये तुला त्रास होतो. काय ग? काय झालं? हा, काय झालं? थांब मी काढते. अहो कसं काढणार तुम्ही? तुम्हाला थोडी येणार आहे काढता. हो, मी तुला हात सुद्धा नाही लावू शकत. थांब, जादू करते. नको रमाताई, तुम्ही काही करू नका. फसते तुमची जादू. मी काढते. हळू 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 हळू. ऐको,